आपण निघालोय पळसदरीच्या स्वामी समर्थ मठात. आता आलो आपण कल्याण स्टेशनला. तिकीट काढलेलं आहे मोबाईलवरच. आता हा कल्याण स्टेशन आहे हे. आणि आता इथून आपल्याला 8:35ची गाडी आहे खोपोलीला. खोपोली गाडी आहे. तिथून आपल्याला कर्जतच्या पुढचं पळसदरी हे स्टेशन आहे, तिथे उतरायचं आणि तिथून पुढे स्वामींच्या मठात जायचं आहे. चला. प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आने वाली गाड़ी 8:35 की खोपोली जाने वाली 8:35 खोपोली लागली. 6 नंबरला लागली. वाजले आता बरोबर साधारण 9:15. 8:30ला बसलो होतो कल्याणला. पळसदरीला 9:30 9:15ला उतरलो आहे. आता 9:30लाच साधारण. तर बघूया आता. हे सगळे लोक स्वामी समर्थांच्या मठात निघालेत. या गाडीला भरपूर गर्दी असते, त्यामुळे या मठात जाण्यासाठी. वा, तिकडे अगदी ढग वगैरे उतरले जो तेवढं ना. आहे स्वच्छ पाणी, एकदम छान पाणी आहे या धरणाचं. इथलं हा हायवे उजव्या बाजूचा कर्जत खोपोली हायवे. काळकाई मंदिर, पळसदरी, तालुका कर्जत, जिल्हा रायगड. रविवार असल्याने पर्यटकांची बरीच गर्दी दिसते. इकडनं आलो आपण या बाजूनी. आणि इकडनं आलं की हा बघा, हा सरळ जायचं आहे आपल्याला. आणि इथे डाव्या हाताला इथे संकटमोचन हनुमान मंदिर पळसदरी वाडी असं आहे. एक मंदिर आहे इथे छोटंसं. इकडे आणि इकडनं सरळ जायचं. एक सुंदर विहीर आहे इथे या सगळ्या वस्तीसाठी. त्याचा उपयोग आहे, त्याला मोटर वगैरे लावली. छान विहीर आहे. आणि हा समोर दिसतो हा मठ, हा समोर इथून दिसतो. घन ओथंबून आले, म्हणजे ते समोर दिसतंय ते घन ओथंबून आले. की ह्या रस्त्याने आपण आलो आणि इकडनं आल्यानंतर ह्या बाजूने असं येऊन ही मठाची मागची बाजू, ही मठाची मागची बाजू श्री क्षेत्र पळसदरी पुण्यनगरी
अक्कलकोट स्वामी समर्थ मठ. हिरवागार निसर्ग आहे सगळा. प्रॉपर शेतं वगैरे इथे. आणि हा इथे इकडनं एंट्री आला. त्या मानाने गर्दी जरा कमी वाटते. त्या गाड्या इकडे संपूर्ण लागलेल्या असतात, भरपूर भरलेल्या गाड्या. आणि हा जो उजव्या बाजूला रोड गेला हा हायवेला राहून मिळतो. बघा हा रोड जो आहे ना हा पुढे तिकडे हायवेला जाऊन मिळतो. इकडनं कार वगैरे येऊ शकतात. आणि आपण येतोय ह्या रोडने, इकडनं येतो मागच्या बाजूने. आता आम्ही इथे आलो आहे मठाजवळ. 10:15 झाले, मठाजवळ आलो आहे. आणि आता आम्ही इथे स्वामी समर्थ स्नॅक्स कॉर्नर म्हणून आहे, तर तिथे बसलो आहे नाश्ता करण्यासाठी. इथे वडापाव घेतले, दोन वडापाव, मी आणि ऋचा. आम्ही दोघं आता नाश्ता करतो आणि इथे बाजूला मठ आहे, त्या मठात जातो. काय आडनाव तुमचं? हां, सुर्वे. यूट्यूबला दिसेल ना मी. हां, ह्या इथे ना इथे स्वामी समर्थ मठ आहे बाजूला. त्या मठाच्या बाजूला श्री स्वामी समर्थ स्नॅक्स कॉर्नर म्हणून आहे. तिथे आम्ही नाश्ता केला, वडापाव सुंदर आणि चहा. अतिशय सुंदर अशी यांची चव होती वड्याची. सुर्वे साहेब, चव मात्र कायम ठेवा. पुढच्या वेळी येऊ तेव्हा मला हीच चव मिळू दे. फार अतिशय अप्रतिम सुंदर असा चवीचा वडापाव. कधी आलात ह्या बाजूला तर नक्की इथे नाश्ता करून पुढे जा, फार सुंदर आहे. दहा वाजले तरी असं वाटतं सकाळी 6 वाजल्यासारखं. पाऊस आहे बारीक सारीक असा, सारखा येतोय जातोय आणि पूर्ण ढगाळ वातावरण आहे. सप्टेंबर महिना असून 15 तारीख झाली. सप्टेंबरच्या आज 15 तारीख आहे, पण तरी पावसाचं काही कमी नाही अजून. हा आहे संपूर्ण मठाचा परिसर पुढच्या भागातला. स्थापना 7 डिसेंबर 1995, पळसदरी, तालुका कर्जत. आता स्वामी समर्थ मठ इथे मी येऊन पोचलो आहे. साधारण सकाळी 8:30ची गाडी होती कल्याणहून, तर 9:30 पावणे 10च्या सुमाराला इथे पोचलो. आणि असे एक मधली वाट आहे, साधारण 10 स्टेशनपासून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि हा ॲक्च्युली माझा ह्याच्या पूर्वीचा नोव्हेंबर 2023चा एक व्हिडिओ ह्या मठाच्या संदर्भात आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, छान साधारण 20 ते 25 मिनटाचा व्हिडिओ आहे. आणि तो तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन जरूर बघा, कारण आता मी काय एवढं फार मोठी माहिती वगैरे देणाऱ्यातला भाग नाही आहे आत्ताचा. आम्ही माझ्या भाच्याबरोबर ऋषिकेशबरोबर दर्शनाला म्हणून आलो होतो, तर मग आपलं एक थोडंफार शूट करून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हा परिसर मठाचा. तर असं एक सुंदर निसर्गरम्य असं ठिकाणी. पावसाळ्याचे दिवस आहेत आत्ता. सप्टेंबर महिना आहे, 15 सप्टेंबर तारीख आहे 2024. आणि आता साधारण 10-10:30ला आम्ही इथे पोचलो आहे. आणि हा मठाचा सगळा परिसर आहे, निसर्गरम्य परिसर असा छान आहे. आणि माझ्या चॅनलवर मी तेच म्हटलं, माझा चॅनलवर एक ह्याच मठाचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही नक्की बघा. त्याच्यात संपूर्ण मी माहिती वगैरे त्यातली दिलेली आहे. सरळ डाव्या हाताला.
एक घाल. हातपाय धु. आणि किती माहिती आहे 2.5 आणि किती बस तो काय बोलतो भाजी वगैरे काय तर Thank you.
फोटो काढ, तू एक पण नाही फोटो काढला. जेवण झाल्यावर इकडनं जेवायला आत यायचं या बाजूने. इथून जेवायला असं महाप्रसादासाठी ही लाईन इथे लागते. इथलं जेवण घ्यायचं महाप्रसादाचं असं. आणि इथे हॉल आहे, या हॉलमध्ये खाली येऊन जेवायचं. आणि हे बघा किती मोठा हॉल आहे, 200-500 माणसं आरामशीर बसू शकतात. आणि एक्स्ट्रा घ्यायचं असेल तर इथे समोर एक स्टॉल असतो. जर घ्यायचं असेल एक्स्ट्रा तर मग ह्या स्टॉलवर घ्यायचं. आणि मग ते झालं की मग इथे आपली ताटं आपण धुवून ठेवून द्यायची. अशी पद्धत, प्रत्येकाने स्वतःचं ताट स्वतः धुवून ठेवून द्यायचं. फार चांगली पद्धत. इथे स्वावलंबनाचा एक धडा इथे मिळतो. आपलं ताट आपण धुवायला. फार सुंदर पद्धत त्यांनी चालू केली, छान.